हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये। आज आपण काय विशेष बनवणार आहे? आज आपण बनवणार आहे मटणाची भाजी। इथून पुढं मी व्हॉइस ओव्हर करणार आहे पूर्ण व्हिडिओला। तर आज होता मटणाचा बेत, रविवार असल्यामुळे त्याच्यामुळे मिस्टरांनी आणलं होतं मटण। मग मटणाची भाजी करायला घेतली। मटण वॉश करून घेतलं स्वच्छ 3-4 पाण्याने। त्याच्यामध्ये मी हळद टाकली, तेल टाकलं, कट केलेला कांदा टाकला, कोथिंबीर टाकली आणि गॅसवर हे शिजायसाठी ठेवून दिलं। याला आधीच पाणी सुटत असते आपोआप मटणाला। जे बनवते नेहमी मटणाची भाजी वगैरे त्यांना माहिती असेल। हे पूर्ण पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे कुकरचं झाकण न लावता। आणि हे पाणी आटल्याच्या नंतर आपल्याला त्याला जेवढं पाणी लागतं तेवढं ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, मला जेवढं पाणी लागतं तेवढं मी ॲड करते आणि ते मिक्स करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण हे लावून घ्यायचं आहे आणि 4-5 शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्या। त्याच्यानंतर मी मसाल्याची सुद्धा तयारी करायला घेतली। मी मसाला कसा बनवते, कसा करते तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता। मी थोडं खोबरं घेतलं, कट केलेला कांदा टाकला याच्यावर, तव्यावर हे भाजून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या सुद्धा ॲड केल्या आणि हे लालसर होईपर्यंत, सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला। माझी मटणाच्या भाजीची रेसिपी आणि मसाला मी कसा बनवते घरच्या घरीच, तर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा प्रत्येकाने। मी हे सगळं लाल सोनेरी रंगापर्यंत होईस्तोवर हे भाजून घेते पूर्ण मसाला। आणि इकडं कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे, आपलं मटणसुद्धा शिजत आहे। त्याच्यानंतर हा सगळं पूर्ण असं लालसर होईपर्यंत भाजून झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेते आहे आणि याच्यामध्ये लसूणसुद्धा ॲड करायचं आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे। लसणाच्या पाकळ्या मी ज्या आहे त्याचे साल न काढताच घेतलेले आहे, कारण काही लोक तर ते लसणाच्या पाकळ्याचे जे साल असतात ना ते भाजूनसुद्धा खातात, चांगलं असते म्हणते शरीरासाठी। तर आपण तर तसं नाही खाऊ शकत, तर मग मी म्हटलं जाऊ द्या, आपण भाजीमध्ये पाकळ्या न काढताच तसाच यूज करायचा लसूण। मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकली, लसूण टाकला आणि जे आपण मिश्रण, आपण जे कांदा खोबरं आणि ते भाजून घेतलं होतं, हिरव्या 2 मिरच्या, हे सुद्धा याच्यामध्ये ॲड केलं आणि याची छानपैकी अशी पेस्ट काढून घेतली। थोडं पाणी ॲड केलं याच्यामध्ये आणि याची पेस्ट ही काढून घेतली। आपला मसाला बनवून हा रेडी आहे मटणाच्या भाजीचा। त्याच्यानंतर आपली भाजीसुद्धा इकडं शिजून ही रेडी आहे। मग मी गंजामध्ये घेतलं तेल छानपैकी असं गरम झाल्याच्यानंतर जो मसाला काढला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि हा मसाला छानपैकी आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा। तेलामध्ये हा मसाला झाला ना तर याला अशा बुडबुड्या येतात बघा, अशा बुडबुड्या येतात आणि आपला जो पातेलं असतं ना भाजीचं गंज, तर त्याला ते चिटकत नाही। जेव्हा त्याला चिटकत नसलं ना असं समजून घ्यायचं की आपला मसाला हा व्यवस्थित झाला आहे बाबा भाजीचा। तोपर्यंत असं मिक्स करायचं मस्त छानपैकी। आणि बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला दिसेलच। याच्यामध्ये मी घेतला गरम मसाला, घेतला तिखट घेतलं, हळद घेतली, थोडा सुहाना मसाला घेतला, मटन मसाला घेतला आणि छोले भटुरेचा थोडा मसाला मी याच्यामध्ये घेतला मला टाकायला। ज्यांना आवडते त्यांनी टाकायचे हे मसाले, आम्हाला आवडते म्हणून आम्ही टाकतो आणि भाजी पण खूप छान होते। तुम्ही भाजीचा रंग बघून तर तुम्हाला कळलंच असेल की भाजी टेस्टी झाली असेल, पण तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, खूप टेस्टी होते भाजी। इकडं मसाला झाला होता बघा कसं तेल सुटलंय। मग हे जे मसाले घातले होते सगळे हे याच्यामध्ये मी ॲड केले आणि व्यवस्थित असं हे सगळं मसाला मिक्स करून घेतला। हे मिक्स झाल्याच्यानंतर आपलं शिजलेलं मटण याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। हे व्यवस्थित पहिलं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स झाल्याच्यानंतर जे आपलं शिजलेलं मटण आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मी मिक्स करते, सगळं असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी वरतून थोडी अजून कोथिंबीर ॲड केली, म्हणजे अजून भाजी आपली टेस्टी लागते आणि वास लागते कोथिंबीरीचा छानपैकी। आमच्या इथं भरपूर कोथिंबीर आवडते, भाजीमध्ये टाकलेली टेस्ट लागते छान। मी अजून याच्यामध्ये वरतून कोथिंबीर ॲड केली आणि आपली मटणाची भाजी परत थोडी शिजण्यासाठी ठेवून दिली। भाजी आपली शिजून झाली आहे मटणाची। व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे बघा, तुम्हाला याचा रंगरूप बघूनच तुम्हाला कळालं असेल की भाजी खूप टेस्टी झाली आहे। मी तर नॉनव्हेज खात नाही, मिस्टर खातात, त्यांच्यासाठी बनवा लागते। मग बनवल्यानंतर त्यांना वाढूनसुद्धा दिलं आहे आणि ते जेवत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओ। बाय बाय।